माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तर आपण सलवार कटिंग करणार आहोत आणि स्कूलची सलवार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। सगळ्यात अगोदर आपल्याला 37 इंचीची आपण सलवार कटिंग करणार आहोत। तर आपल्याला बेल्टसाठी काय करायचंय, वरच्या बाजूने 6 इंचाचा आपल्याला बेल्ट घ्यायचा, तर वरच्या बाजूने आपण 6 इंच सोडून द्यायचे आणि 37 आपल्याला जिथं येते तिथं आपल्याला एक मार्किंग करायची। आता 37 मध्ये आपण जर 1 इंचाचा कॅनव्हास वापरत असन तर आपल्याला 2 इंच याच्यामध्ये ऍड करायचे, म्हणजे आपण ज्यावेळेस आपण कॅनव्हास जोडतो तर आपल्याला 2 इंच जास्त घ्यावं लागतं। आता बघू शकतात आपण 4 फोल्ड मध्ये हा कपडा केलाय। बंद बाजू पूर्ण माझ्याकडून आहे आणि ओपन बाजू समोरच्या बाजूने आहे। आता जे 6 इंच आपण इथपासून सोडून दिले बघू शकतात आणि आपल्याला सीट उंची घ्यायची जवळजवळ 14 इंचावर। तर आपण 14 वर एक मार्किंग केली, म्हणजे आपण हे 6 इंच पण धरले आणि जिथपर्यंत आपण हे 14 आले आपण तिथे एक मार्किंग केली। आता 14च्या नंतर परत एकदा आपल्याला 1 इंच पाठीमागे यायचं आहे। 1 इंच पाठीमागे आल्याच्या नंतर आपल्याला एक गोल नॉर्मल गोल आपल्याला राऊंड द्यायचा आहे बघू शकतात। आणि आपल्याला पाय घेर किती घ्यायचा आहे ते बघायचं आहे कस्टमरच्या आवडीनुसार। तर हा आपण 8 इंच घेतोय, शिवून आपल्याला 6 इंचाचा तयार लागतोय, तर 2 इंच आपण याच्यामध्ये शिलाई मार्जिन ठेवू, कारण कस्टमर 9वीचे विद्यार्थी आहे आणि जास्त पायामध्ये लूज नकोय, तर आपण 6 इंच ठेवू। तर बघू शकतात अगदी कमी वेळामध्ये आपण याची कटिंग केली अशा पद्धतीने। तर खूप सिंपल पद्धतीने आपण सलवार कटिंग करतोय। तर आता कटिंग करताना आपल्याला खालच्या साईडने ही बाजू अगोदर कट करायची। आता हे टोटल 4ही बाजू आपली ओपन झाली। तर पाहू शकतात आता बेल्ट कितीचा घ्यायचा आहे आपल्याला ते बघायचंय। आता बेल्ट घेताना आपण काय करणार आहोत, हा जो उरलेला कपडा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे। आता 4 लेयर मध्ये हा कपडा आहे, तर मी 2 लेयर अगोदर घेते तुम्हाला समजवण्यासाठी। आता कंबर चेक करायचं आपल्याला ज्यावेळेस आपण माप घेतो अंगावर, तर कंबरेच्या याच्यामध्ये आपल्याला 10 इंच अजून जास्त घ्यायचंय। तर आता कंबर आहे 33 इंच। 33 मध्ये तुम्ही लुजिंग साठी 10 इंच ठेवा। 33 अधिक 10 इंच म्हणजे 44 होते। 33 अधिक 10 बरोबर 44 होते। तर 44चा आपल्याला दुसरा भाग करायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही दुसरा भाग करू शकतात। आता हे डबल फोल्ड मध्ये कपडा आहे, तर दुसरा भाग येतो 22 इंच। तर 22 मध्ये आपण जे शिलाई मार्जिन राहील थोडीशी ते आपण सोडून देऊ आणि नंतर आपण इथं मार्किंग करू। आता ही झाली मार्किंग। आता आपल्याला बेल्ट करायचा आहे 6 इंचाचा बरोबर। 6 मध्ये आपल्याला 2 इंच जर मिक्स केले तर जे आपण नाडीसाठी असं फोल्ड करतो तर त्याच्यासाठी 2 इंच आपल्याला जास्त घ्यायचे। 2 घ्या किंवा 2.5 घ्या, 2.5 जरी घेतलं तरी ठीक आहे। आणि मग पूर्ण माप किती आले, 8.5 आले, तर 8.5 वर आपण एक मार्किंग करायची। जिथपर्यंत आपल्याला 8.5 इंच येतं तिथपर्यंत आपण एक मार्किंग करू। कमी वेळामध्ये आपण सलवार कटिंग अगदी 5 मिनिटात करू शकतो, अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितले। आता आपल्याला जॉईंट द्यायचा जर ठरला तर आपण जॉईंट कशा पद्धतीने द्यायचा आहे तर आपण बघूयात। आता ही छोटी साईज आहे कोपरा आणि ही ब्रॉड आहे म्हणजे जास्त आहे। तर आपण काय करायचंय, आता ही छोटी साईज आहे तर इकडे आपण मोठी साईज ठेवायची आणि ह्या बाजूने आपल्याला ही साईज ठेवायची। तर बघू शकतात अशा पद्धतीने याला जॉईंट द्यायचा आहे। आणि जी ही लाईन आली आपली 8.5 इंचाची, ही मार्किंग आपण मग 8.5 इंचावर अशा पद्धतीने आपल्याला जिथं 8.5 येईल अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचंय। तर जोडल्याच्या नंतर एकदम व्यवस्थित येऊन जाईल। तर हा झाला 44 साईजचा बेल्ट तयार। अशा पद्धतीने आपण शिवल्याच्या नंतर हे कॉर्नर वगैरे सगळे काढून टाकू। तर तुम्हाला
कटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.